शहरातला आणि ते खऱ्या अर्थानं नगराध्यक्ष झाले पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा होती. डॉक्टर साहेब ऐकायचे सुंदर आहे. राजेश्वरनं सांगितलं की राजकीय वर बोललं नाही पाहिजे, राजकीय कार्यक्रम नाही, मात्र राजकीय या ठिकाणी वारसा आहे आणि त्या वारशातून त्यांनी तो या ठिकाणी भविष्यातला जे काही त्यांच्या पुढे आलेलं होतं ते स्वीकारलं पाहिजे होतं अशी आमची या ठिकाणी इच्छा होती. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर चिंचोले साहेब या शहरामध्ये स्थिर स्थावर झाले आणि प्रशांत पडशी कुटुंबाच्या नावानं शहरामध्ये चौक असावा हे अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. चिंचोले चौक आणि तो या शहरात चिंचोले चौक नावानं ओळखलं जाणारा चौक या ठिकाणी आहे. म्हणजे प्रत्येक शहरातला व्यक्तीही आपल्या मागे डॉक्टर साहेब हे या ठिकाणी सिद्ध त्याच्यावर होतं. आणि म्हणून आपण अतिशय भाग्यवान आहात की वसंतराव काका आणि प्रभा काकू यांच्या पोटी आपला जन्म झाला. चिंचोले चौक या नावानं त्यांच्या नावानं हा चौक ओळखला जातो हे देखील या निमित्तानं सांगावंसं वाटतं. यानंतर मी विनंती करतो दामोदर पिवळे काकांना की आपण पाहणार मानवांनी तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या सर्वच महामानवांनी प्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आमदार गिरीशभाऊ लिंगाडे, आजची सत्कार मूर्ती शिवदादा चिंचोले पुस्तकला आणि रणजितला जेव्हा होतं किंवा मी जे सुनील सर आणि शिवदादांना मी जे जवळ केलं होतं किंवा मी त्यांना मानत होतो तर ते त्या वेगळ्या भावनातून माझ्या काहीतरी चांगलं काम करता येते आणि खूप सुंदर काम करता येते. आता काय नजर लागली काही समजून नाही राहिलं, पण मला असं वाटतं की तुम्ही तसं करू नका आणि परत त्या सगळ्याचे, कारण तुम्ही लोकपालचं स्थापन केला त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रबोधन करत आहात यात काही शंका नाही. परंतु जो वसा तुम्ही घेतलेला आहे तो वसा थांबवू नका. कारण जनमानसामध्ये तुमच्याबद्दल एक तर पोलीस डिपार्टमेंट आणि